पुढची बातमी पाहूयात। वडेट्टीवार समर्थक नगरसेवकांच्या अपहरणाचा प्रयत्न झाला। काँग्रेसचे 19 नगरसेवक सहलीसाठी गेले होते। पुण्यामध्ये ते गेले होते आणि पुण्याहून परतत असताना वर्धा टोलनाक्याजवळ त्यांना शस्त्र दाखवली। वर्धा पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची सध्या नोंद करण्यात आलेली आहे। आणि या संदर्भात चंद्रपूरचे माजी काँग्रेस शहराध्यक्ष रामू तिवारी यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुर यांना। काँग्रेसचे शहराध्यक्ष राहिलेले ज्यांनी काँग्रेसचे महानगरपालिकेत नेतृत्व सांभाळले असे रामू तिवारी आपल्यासोबत भैया काय सांगाल, जो प्रकार गुरुवारी पहाटे घडलेला आहे या संपूर्ण संदर्भात काय सांगाल? नाही, आमचे 19 नगरसेवक आणि त्यांचे जे रिश्तेदार होते ते सहलीला पुणे गेले होते। तिथून काल सकाळी ते वर्धा मार्गे नागपूरला येणार होते, पण सकाळी 6 वाजता एक 25-30 लोकांची गुंडाची टोली तिथं आली आणि त्यांच्या बसला अडविलं आणि बसमध्ये जाऊन महिला जे आमची नगरसेविका होती त्यांच्या रिश्तेदार होते त्यांना धमकीवत होते की तुम्ही यांच्याशी बोलणं घ्या, नाही तर आमच्यासोबत चला, नाही तर आम्ही तुम्हाला उचलून घेऊन जाऊ। काल तिथं कंप्लेंट पण केली आहे, आम्ही रिपोर्ट दिली आहे। त्यामध्ये 10-12 लोकांचे नाव पण ते झाले आहे आणि त्यामध्ये काही नागपूरचे लोक होते, काही घुगुसचे लोक होते आणि काही चंद्रपूरचे लोक होते। 12 लोकांवर गुन्हे दाखल झाले आहे। आमचे मुख्यमंत्री श्री फडणवीस साहेबांचं एकच म्हणणं आहे, विनंती आहे की त्यांनी या संपूर्ण घटनाची चौकशी करून कारवाई करावी। धानोरकर हे काँग्रेसचे खासदार आणि ते नेता आहे, त्यांच्यासोबत फोटो असणे म्हणजे हे नाही झालं की ते पण त्यामध्ये इन्व्हॉल्व आहे। हे पोलीस चौकशीमध्ये समोर येणार आहे। सौरभ ठोंबरे हे काँग्रेसचा कार्यकर्ता, यामध्ये कोणतीही दुमत नाही आहे, पण कोण काय कारवाई करावी लागली हे संपूर्ण चौकशीमध्ये माहीत पडणार। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।